उद्धव ठाकरेंनी दिल्लीच्या निकालावर चिंता व्यक्त केली. एकत्र काम करण्यासाठी नव्याने विचार करावा लागेल असं म्हणाले. संजय राऊतांबरोबर झालेल्या चर्चेमध्ये उद्धव ठाकरेंची भूमिका. उद्धव ठाकरे एकत्र फक्त खुर्चीसाठी येत असतात. स्वार्थी भावनेने आलेले कधीही एकत्र राहू शकत नाहीत. राऊतांच्या विधानावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया. आम्ही खुर्चीसाठी लढतो, तुम्ही कशासाठी लढता? संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंना सवाल. तर खुर्चीची लढाई तुम्हीच सुरू केली, राऊतांचा शिंदेंवर निशाणा. 2019 मध्ये विधानसभेसाठी ठाकरे पवारांमध्ये प्री पोल अंडरस्टँडिंग. भाजपचे 120 आले असते तर ठाकरे सोडून गेले नसते. मात्र सरकार बनवू शकतो हे कळताच त्यांनी रंग बदलले. फडणवीसांचा मोठा दावा. ठाकरेंनी 2.5 वर्षांसाठी सीएम पद मागितलं होतं. मात्र 2.5 वर्षांसाठी सीएम पद देऊ शकत नाही असं अमित शहांनी सांगितलं. फडणवीसांचं वक्तव्य. फडणवीस अर्धसत्य बोलले. समसमान पद आणि जबाबदारी असं फडणवीस बोलले होते. फडणवीस आधी चर्चाच झाली नाही असं म्हणायचे. आदित्य ठाकरेंचं प्रत्युत्तर. राजन साळवींना एकनाथ शिंदेंचा फोन. 10 तारखेच्या ऐवजी 13 तारखेला प्रवेश करण्यासंदर्भात फोन. सूत्रांची माहिती. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला 2 महिने पूर्ण. हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे अद्यापही फरार. पोलिसांचं पथक मागावर पण आंधळेचा शोध लागेना. तर हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर मुकोका. धनंजय मुंडेंचा वाल्मिक कराडला पाठिंबा नसता तर संतोष देशमुखांची क्रूर हत्या झाली नसती. धनंजय मुंडे मंत्रिपदावर असेपर्यंत त्यांचा दबाव राहणार. धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला पाहिजे. अंजली दमानिया यांची मागणी. आकाच्या राजीनाम्याची मागणी मी नाही केली. राजीनाम्याची मागणी मोर्चेकरांची. तर आता करुणा मुंडेंनीही राजीनामा मागत आहेत. सुरेश दसांची धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया. संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंचा प्रत्यक्ष संबंध दिसत नाही. ज्या प्रकरणामध्ये दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होणार. धनंजय मुंडे दोषी असले तर सरकार योग्य निर्णय घेईल. बावनकुळेंची प्रतिक्रिया. देशमुख हत्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे दोषी आढळल्यास कारवाई होईल. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावरून सूरज चव्हाणांची प्रतिक्रिया. गुंडांच्या त्रासाला कंटाळून 500 व्यापारी परळी सोडून गेले. गुंडांच्या दबावाखाली लोकांना राहावं लागत होतं. आता परळीमधील लोकांनी सुटकेचा निश्वास सोडलाय. सुरेश धस यांची प्रतिक्रिया. राज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये आज मनसेची महत्वाची बैठक संपन्न. बैठकीमध्ये संघटना वाढीबाबत चर्चा झाली. मनसे नेते संदीप देशपांडेंची माहिती. भाजपसोबत लग्नगाठ बांधल्यानं अजित पवारांना मतं मिळाली. आम्हाला आमच्या पक्षाच्या जीवावर मतं मिळाली, भाजपमुळे नाही. संदीप देशपांडेंचं अजित पवारांना प्रत्युत्तर. मुंबई पालिकेमध्ये महायुतीचीच सत्ता येईल. फडणवीस शिंदे अजित पवारांच्या नेतृत्वात बीएमसीवर भगवा झेंडा फडकेल. उदय सामंतांची प्रतिक्रिया. मोदी परदेश दौऱ्यावरून परतल्यानंतर दिल्लीमध्ये शपथविधीची शक्यता. तर भाजप अध्यक्ष संध्याकाळी सर्व विजयी आमदारांची भेट घेणार. केजरीवालांच्या पराभवामुळे अण्णा हजारेंना आनंद झालाय. अण्णा हजारेंच्या कालच्या वक्तव्यावर राऊतांची प्रतिक्रिया. इंडिया आघाडी टिकणार नाहीये सर्वांना माहिती होतं. मवियाचं पुढच्या 25 वर्षांचं भविष्य अंधारामध्ये असेल. उदय सामंतांचं वक्तव्य. निवडणुका आता लोकशाही पद्धतीनं लढल्या जात नाहीत. महाराष्ट्र पॅटर्न दिल्लीमध्ये दिसला, बिहारमध्येही दिसेल. राऊतांची टीका. तर आप काँग्रेस एकत्र लढले असते तर निकाल वेगळा असता. राऊतांची प्रतिक्रिया. मनोज जरांगेंचे मेहुणे विलास खेडकरांवर तडीपारीची कारवाई. अवैध वाळू उत्खनन, वाळू चोरीचे गुन्हे दाखल झाल्यानं जालना पोलिसांकडून कारवाई. आरक्षणासह विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे आक्रमक. 15 तारखेपासून राज्यामध्ये साखळी उपोषणाचा जरांगेंकडून इशारा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आज 61वा वाढदिवस. शिंदेंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं 61 जणांचा सन्मान. 61 कर्तृत्ववान सामान्य नागरिकांचा सन्मान करण्यात येणार. वाळू माफियांवर कारवाईसाठी गेलेल्या तहसीलदारांची गाडी पोलिसांकडून जप्त. पोलिसांनी तक्रार लिहून न घेता गाडी जप्त केल्याचा तहसीलदाराचा आरोप. छत्रपती संभाजीनगरमधली घटना. शिरूर तालुक्यामध्ये हनुमानवाडी परिसरात बिबट्या जेरबंद. अनेक दिवसांपासून परिसरात बिबट्याची दहशत होती. अखेर वन विभागाला यश. बीड वाहतूक पोलिसांकडून सर्च मोहीम. रात्री उशिरा 200 ऑटो रिक्षा जप्त. नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई. पालघरच्या बोर्डीमध्ये चिकू महोत्सव. बोर्डी समुद्रकिनारी पर्यटकांनी महोत्सवात हजेरी लावत महोत्सवाचा आनंद लुटला. भंडाऱ्याच्या धोपमध्ये 4 चाकी उलटून अपघात. एका महिलेचा मृत्यू, 4 जण जखमी. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं अपघात झाल्याची माहिती. डोंबिवलीमध्ये जेवण सांडवण्यावरून 2 मजुरांमध्ये वाद. डोंबिवली विष्णुनगर पोलिसांकडून गुन्हा दाखल. आरोपीला पोलिसांकडून अटक. या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू. कल्याणमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं बॅनरबाजी. हुकुमी जोडीचा बॅनरवर उल्लेख. राजकीय वर्तुळात चर्चा.
बीडच्या माजलगावमध्ये शासकीय सोयाबीन खरेदी केंद्राबाहेर वाहनांच्या रांगा 8 दिवसांपासून शेतकरी खरेदी केंद्राबाहेरच थांबून. पिंपरी चिंचवडमध्ये मनाई असताना सुद्धा पिझ्झा मागवल्यानं विद्यार्थिनींना वसतिगृहात येण्यास बंदी. 4 विद्यार्थिनींना महिनाभर प्रवेश नाही. वसतिगृह प्रशासनाचा निर्णय. प्रवेश बंदीमुळे पालकांमध्ये संताप. मुंबईचा हवा गुणवत्ता निर्देशांक 156च्या घरात. मुंबईची हवा धोकादायक श्रेणीमध्ये पोहोचली. सर्वत्र धुरकट वातावरणाची निर्मिती. एप्रिल महिन्यापासून कोस्टल रोड 24 तास खुला ठेवण्याचं नियोजन. वाहन चालकांचा वाढता प्रतिसाद पाहता नियोजन सुरू. महापालिका निर्णय घेणार. आंतरराज्यीय गँगमधील दोघांना अकोला पोलिसांकडून अटक. आरोपींकडून 23 गुन्ह्यांची कबुली. पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. पुरंदरमध्ये ज्युबिलंटच्या महिला बचत गट महोत्सवाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद. केवळ 4 तासामध्ये महोत्सवातील सर्व पदार्थांची विक्री. 54 बचत गटांचा उत्स्फूर्त सहभाग. इंदापूरमध्ये 13 फेब्रुवारीपासून कृषी महोत्सव. कृषी महोत्सवात होणार एआय तंत्रज्ञानावर चर्चासत्र. माहिती पक्षाचे कार्याध्यक्ष महारुद्र पाटलांची माहिती. धाराशिव जिल्ह्यामध्ये 20,000 शेतकऱ्यांचं सोयाबीन खरेदी विना पडून. हमीभाव खरेदी केंद्र बंद आणि सोयाबीनला भाव नसल्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत. चंद्रपूरच्या धुमनखेडा गावामध्ये बिबट्याचा धुमाकूळ. बिबट्याच्या हल्ल्यामध्ये 5 ग्रामस्थ आणि वन विभागाचे 1 कर्मचारी जखमी. बिबट्याचा हल्ला कॅमेऱ्यामध्ये कैद. अखेर बिबट्याला पकडण्यात यश. चंद्रपूर जिल्ह्यामधल्या वाघांच्या भ्रमण मार्गामध्ये येणाऱ्या 2 कोळसा खाणींना स्थगिती. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प आणि तेलंगणाच्या कागल व्याघ्र प्रकल्पाच्या व्याघ्र भ्रमण मार्गामध्ये येत असल्यामुळे निर्णय. चंद्रपूरच्या भागामध्ये 18व्या दिवशी बॅरेज प्रकल्पग्रस्तांचं आंदोलन सुरूच. भूमी अधिग्रहण कायद्यानुसार मोबदला देण्याची मागणी. शेकडो शेतकऱ्यांचा आंदोलनामध्ये सहभाग. ज्येष्ठ नागरिकांसाठी देशामध्ये पहिल्यांदा एल्डर लाईन टोल फ्री क्रमांक. मदतीची आवश्यकता असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना 14567 या नंबरवर संपर्क साधता येणार. यूपीएससीसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ. प्राथमिक परीक्षेसाठी अर्ज करण्याची तारीख 28 फेब्रुवारीपर्यंत वाढवली. आयोगाच्या संकेतस्थळावर यासंबंधी नोट प्रसिद्ध. गोंदियामध्ये लाडक्या बहिणींच्या अर्जांची पडताळणी सुरू. अर्जांची छाननी करून अपात्र करण्याची प्रक्रिया सुरू. छाननीनंतर अहवाल पाठवला जाणार. ठाणे जिल्ह्यामध्ये आरटी प्रवेशासाठी 25,773 अर्ज दाखल. पंचायत समिती आणि महानगरपालिका अंतर्गत एकूण 627 पात्र शाळा असून एकूण 11,326 रिक्त जागा उपलब्ध आहेत. मिरकरवाडा बंदराप्रमाणेच सागरी किनाऱ्यावरील अतिक्रमण हटवा. अतिक्रमण हटवण्याबाबत त्वरित नोटिसा काढण्याच्या मंत्री नितेश राणेंच्या सूचना. धाराशिवच्या परंडा तालुक्यामधल्या शेतकऱ्यांना अॅग्रिस्टिक कार्ड काढण्याचं तहसीलदार गणेश काकडेंचं आवाहन. अॅग्रिस्टिक योजनेची नोंदणी मोफत असल्यानं जास्तीत जास्त नोंदणीचं आवाहन. लातूरच्या 100 परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्हीची करडी नजर. राज्यामधला पहिला प्रयोग. 12वीच्या परीक्षेमध्ये गैरप्रकार टाळण्यासाठी प्रशासनाकडून मोहीम. वाशिम शहर पोलीस ठाण्यामध्ये पडून असलेल्या 61 वाहनांचा लवकरच लिलाव. 54 दुचाकी, 4 ऑटो रिक्षा आणि 3 चारचाकी वाहनांचा समावेश. लिलावातून जमा होणाऱ्या निधीचा उपयोग शासकीय कार्यासाठी होणार. जळगावच्या चोपडा शहर पोलीस स्टेशनला 200 तक्रारींचं निवारण. मुख्यमंत्र्यांच्या 100 दिवसांच्या महत्वाकांक्षी उपक्रमात निवारण. सोलापूरच्या बार्शीमधील कट्टर विरोधक आजी माजी आमदार लोकार्पण सोहळ्याच्या निमित्तानं एकत्र. आमदार दिलीप सोपल आणि माजी आमदार राजेंद्र राऊत एकत्र. सोपल आणि राऊतांनी नवीन बसमधून एकत्रित प्रवास केला. नांदेडमध्ये शासकीय योजनेचे महाशिबिर संपन्न. महाशिबिरामध्ये नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी. योजनेतून शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती देण्यात आली. जळगावच्या भुसावळ नगरपालिकेच्या एका लेखापाल कर्मचाऱ्याला मारहाण. घटनेचा पालिका कर्मचाऱ्यांकडून काळ्या फिती बांधून निषेध. कर्मचाऱ्याला मारहाण केल्यानं कर्मचारी आक्रमक. जळगावच्या पाचोऱ्यामधल्या राहत्या घरामध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची घटना. 2.5 लाखांची रक्कम जळून खाक. सुदैवानं आगीमध्ये कुठलीही जीवितहानी नाही. जळगावच्या 40गाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतमाल तारण कर्ज योजनेतून शेतकऱ्यांना कर्ज वाटप. योजनेमुळे शेतकऱ्यांना मदत होणार. योजनेची प्रत्यक्षात अंमलबजावणी सुरू.